फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तरी तर सकाळचे किती 8:30 वाजले असतील आणि आत्ताच मी झोपेतून उठली आहे. आता माहेरी आली रात्री काय शूट घेतलं नाही कारण इथं लाईटच नव्हती आली त्यावेळेस. लाईटच नव्हती इथं, त्याच्यामुळे मी काही शूट घेतलं नाही. तर रात्री आम्ही जेवण तिकडून चालतो त्यामुळे डायरेक्ट आले 11-12 वाजेपर्यंत गप्पा मारल्या आणि तिथून पुढं मग आम्ही झोपलो. तर आत्ता उठले, ब्रश वगैरे केलाय, सगळी व्यवस्थित कामं चालू झाली. पण माहेर असतं की नाही, माहेरी आले का मला काय होतं काय माहिती, झोपी ती उठूच वाटत नाही सकाळचं. आता हा पण उशिरा झोपलाय, पण हा सकाळी उठला होता. इथं झोपला होता आम्ही, इथं बाहेरच झोपले होते कारण गरम खूप होत होतं इथं. आणि इथं कसं रानात घर आहे ना. एक मिनिट, हे बघा, हे माझ्या माहेरचं घर आहे. मोकळं आहे सगळं, शेती वगैरे, इकडं झाडं. इकडं महादेवाची पिंड ते आहे बघा इथं. आणि इकडं माझे पप्पा आहे ना, पाणी भरते ते भुईमुगाला. आणि इथं पाठीमागे आहे ना शेततळ आहे, बोरचं पाणी त्याच्यात साठवतात बघा इथं मागे. आणि इथं माझे वडील इथं आहे ना शेततळ्यातली मोटर चालू केली. हे बघा, उन्हामुळं कसे सगळे पाणी नसते ना, त्यामुळे सगळं मोकळं आहे इकडं. आहे का त्याला शेंगा, आहे का? हाय आम्ही शेंगा. घेऊन आणतो मार्केट द्या आता. अगं असा चिखल आहे. काका पाण्याची देव करून द्या. काय रे, तिथं पाटात पाणी चालू आहे. एखादं मोठा रागला मम्माला खायला. जागल्याला काय ते शेंगा नाही का? धुतल्यावर कशी दिसायला लागल्या. दाखवतो. लई इथं सगळे फळे इथं असे. इथं पपई. मम्मा इकडं आली. हा कोणत्या जातीचा आहे? केशर आहे ना? केशर. बघा आंबे असे भरपूर मस्त, एकदा असे पिवळे पिवळे झालं पण पिकत नाही. पाड नाही लागलं ना, पाड नाही लागला अजून. इकडं स्वराज पण आला सायकल घेऊन त्याची. लाईटीचं टायमिंग असतं त्याच्यामुळे माझ्या वडील ना सकाळ सकाळ भुईमुग भरून घ्यायला गेलेत. कारण लोड शेडिंग जास्त असतं आणि आता उन्हामुळे ना काय होतं, भुईमुग लगेच सुकून जातोय ना. तर पाणी नाही एवढं, पण थोडंफार साठून इथं शेततळ्यामध्ये देतात ते पाणी. नको तोडू नको, तोडलाय. इथे ना 4-5 झाडं होती, पण म्हणजे असंच दुष्काळामध्ये 2005च्या दुष्काळामध्ये सुद्धा ही झाडं चांगली होती, चांगले आंबे वगैरे येत होते त्याला. पण त्यावेळेस पाणीच नव्हतं ना, त्याच्यामुळं सगळी झाडं गेली, फक्त एवढी एकच झाड राहिले. आता अशी ताटी होती 4-5 झाडांची, एवढे आंबे निघायचे ना. तर एक अशी मोठी रूमभर आम्ही ते आंबे उतरून त्याच्या अशा आडी लावून ठेवायचो. म्हणजे आमच्या लहानपणी, म्हणजे मी 8वी-9वीला असेल ना तेव्हाची गोष्ट आहे. तर हे बघा, आता एकच झाड राहिले तेवढं. पलीकडं पण केशर म्हणजे तिकडं आहे झाड, पण जे क्वालिटीचं झाड आहे म्हणजे केशर, हे तिकडे एक नीलमचं एक आहे, तोतापुरीचं एक आहे. त्या दोन्ही झाडांना नाही आले, पण ह्यालाच जास्त काय राहिलं. तर चला, मी ना उठले, ब्रश केला आणि लगेच मोबाईल घेऊन शूट म्हणजे व्हिडिओ काढायला सुरुवात केली आहे. तर चहा वगैरे काय पिले नाही अजून. तर चला घरी काय चाललंय बघते. इकडं चल ना. तर आता मम्मी गेली घरी आणि मम्मी म्हणली आता तिकडचं सगळं शूट तू करून ये. बघा इथं दिसतात का आम्ही तुम्हाला. चालून काय करायची, चालून काही कर. मी म्हणलं काकालाच लावतो ना खाते पनीर आणा, पहिला शनिवारी नाही का, शनिवार नाही का.
ती बारकच नाही खेळाते तिला. त्याला घेतली की मग आईची आंघोळ झाली. कस काय लवकर आंघोळतील काय तर नाही करत असते मी लाईट असल्यावर. लाईटी आंघोळ तिची. लाईटीचा टायमिंग लवकर जायचं असला ना मग ही लवकर आंघोळ करते. लोड शेडिंग मला लाईटीचा लय प्रॉब्लेम आहे इकडे. काही का नाही बघ. शेतकऱ्याची टोपी. कोराची आहे का आई? कुठे दूध? चला तिकडे. तुला प्यायचंय? मला द्यायचं कमी करून तुला दुधाचा कर. चहा पावडर कशात आहे? जाऊ दे. पुढे. इकडं बस. बापू कस काय हे त्यात की एवढं दूध ओतलं होय आई? सोनाली चहा नाही पिली का? पण वरी ना तिला बी. मग त्यात मग साखर टाकायला. अगं हा नळ आहे ना आई इथं बसवर का आता. कारण याचं काय होतं याचं मुळातच वर येतं ना हे असं. त्याच्यामुळे मग आता मग हे काढून आहे ना आपला साधा नळ बसवू इथे. ते ना साधाच न बसत आता सरळ म्हणून ती तिथं घेतली. आणि बाथरूम मधली पाईपलाईन अशी सरळ आहे ना तिथं. मग ठीक आहे मग हा काढून टाक आणि साधा बसव. हे लय वर झाले मग. आणि घेऊ ना इथं घे पारी इथं घे नळ असा. कवा घ्यायचं पाणी? हे आता फाट्यावर जाऊन आहे ना हा नळ धुवून धावून येते म्हणे घेऊ नको हे नाही चल दुसऱ्याची म्हणे. हा ते घासून नाही इथं खराब झालंय. घासून नेते ना. हाय बाई. नाही घासूनच नेते ते मला पटानाच आली. नाही नाही ते नळ चांगला आहे. इथं बाय इथं असतं ना हे नळी. मग इथं बरोबर असं ना इथं पाणी पडतं वरूनच येतं ना इथं बरोबर पडलं असतं. ते नाही ते जाऊन पण असा पुढं पाहिजे होता ते बायाने ऐकलं नाही बाई तिथे गेलं काका म्हणायचं ते. आणि ती हे नाही का आतमधलं बेसिनचं ते ते असं आहे ना सर. पण आता हे चापड पीठ चांगलं पातळ गेलं. तुला घे ना सारखंच करू. मामीला घे धुतले नाही का घासलेले पालतीचे मला त्या काय घुसायचं पालत्या. नाही नाही घासलेलेच करता येईल. काय ये नको काय काय म्हणतो हा करू करू आता साठी काय अरे त्याला काही गावची वाटत आहे. आणि ते बाळ काय का मोबाईलला काय म्हटलं का म्हणते हा हे मला खायचं हेच मला खायचं. हरभरे आणल्या 2-3 दिवस झाले अजून घरी नव्हतं का हरभरा? नाही ना पाणी नाही ना. पाणी होतं पण त्याला काढायचं कोण नाही तर काय पेरायचं करायचं आणि त्याला किती काढा टाइम लागतो. काढायचं कोणी काढायचं. मस्त चहा चपातीचा नाश्ता चालू होता तेवढ्यात माझा भाऊ ओरडायला लागला मोठी धामेन आली तर घराभोवती झाडं आहेत ना आणि झाडांना पाणी देतात त्याच्यामुळं गारव्याला आता 2-3 दिवस झाले रोज एक मोठी धामेन दुपारचा अशी ना येऊन पसरती. आणि नेमका तो हौदावर हात धुवायला गेला आणि त्याने ती पाहिली तर इथं तोच आरडाओरडा चालला होता. आमचा एवढा मोठा दगड घेतला होता त्याने तिला मारायला. तर मी त्याला म्हणत होते नको मारू जाऊ दे पण ती काय आमच्या हातात सापडली नाही. म्हणजे ती कुठेतरी तिथं घुशीच्या बिळात लपून बसली. पण आम्ही बऱ्याच वेळा तिला बघत होतो दिसतीये का म्हणून पण ती काय आम्हाला परत दिसलीच नाही. म्हटलं चला आता 1:30 वाजलेत आणि मी आत्ता आंघोळ केली मेहंदी लावली होती केसांना बघा टॉवेल कसा लाल झालाय. आणि आईने आमच्या इथं मस्त गरम गरम पिठले गेले हे बघा आणि याच्यात घुगरे केले. तोपर्यंत त्या आंघोळीच्या आधी ना मस्त मेहंदी लावली एक झोप काढली. त्याला थोडी मिरची टाक ना मिरची टाक ना लागेल मिरची याच्यात. अगं त्याला फोडणी द्यायचं पण म्हणलं तुम्हाला पटत आहे काय काय टाकणार आहे फोडणीत? अगं असे चमचे याच्यात तेल तापवायचं त्याच्यात मोहरी टाकायची हळद टाकायची थोडी मिरची नको टाकू छान लागते असेच हा म्हणजे नाही टाक गोड लागते मस्त लागले.
पण आता दही दूध होतं रातचं बरंच. ते आता ते दह्यात पातेल्यात ओतलं, दही केलं, दही लावलं का लस्सी पिसी होईल. कोमटाचं टाकलं का हा. दूध जरा गरम केलं रात्रीच होतं. कोमट्यात लावायचं दही मग बाहेर होतं. आणि गुजऱ्या नको नको तिकडं जा, इथं ते नीट खात नाही. तिथं खासीन तरी हवे नाही. बरं आता बरंचसं बोलणं तुम्हाला लाईव्हमध्ये मी म्हणजे जसं माहेरी आम्ही अगदी मनमोकळेपणे गप्पा वगैरे मारतो ना, ते शूट केलं आणि तेच मी व्हिडिओमध्ये अपलोड करते. आवाज म्यूट न करता करते. तर कसं वाटतंय माहेरचं आमचं सगळ्यांचं बॉन्डिंग हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि आता दुपारपर्यंतचाच व्हिडिओ माहेरील मुक्कामी राहिलेला भाग पार्ट 1 म्हणून हा अपलोड करेल आणि उद्याचा भाग पार्ट 2 म्हणून अपलोड करेन. कारण हा एवढा मोठा व्हिडिओ होता ना 11-11.5 मिनिटाचा आणि अजून मी नवीनच यूट्यूबर आहे त्यामुळे माझे एवढे मोठे मोठे व्हिडिओ कोण पाहत नाही ना. तर तुम्हाला गावाकडचे व्हिडिओ पाहायला आवडतात